मित्रांनो हॅलो आणि मी इले असं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉग। आणि मित्रांनो तुमका दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आमच्या दिवाळीमध्ये दुकान असतं आमचं उमेश फ्लावर शॉप। त्या एक फ्लावरचं दुकान पण फ्लावरचा कोकणी मेवा त्या फराळ बिराळ सगळं भेटतात। त्याच्यात सगळा आगळ कोकम लाडू शेंगदाण्याचे लाडू बुंदी हा तर तुमका सगळं अवेलेबल असताला। आणि पण तुमका येऊचा तर वैभववाडी बाजारपेठ आणि आमचं घर महालक्ष्मी हॉटेल त्या बाजूला बिल्डिंग फर्स्ट फ्लोर आमचं ते घर आणि असं तर आम्ही असोच एक सोपं म्हणजे आम्ही गेलेला कणकवली सॉरी कोल्हापुरात बघते तर मी पप्पा पप्पाचं सोपं घ्या आमच्या घराकडे सोपं नाही तर मी बोलले लोटस नाही मी एक व्हिडिओ बघितला लोटस तो मी टाकीन आमच्या चॅनलवर आयुष वास्को 173 मी टाकीन मी टाकणार आहे पण तुम्ही उद्या टाकीन उद्या काय परवा मी टाकणार असं मी तो टाकले का तुम्ही नक्कीच बघा तुमका एवढे चांगले सोपे भेटतात ना तर मी तुमका दाखवते। मी तरी सोपं आणलंय म्हणजे पप्पांनी घेतले आणि किती तो 48 लाखात काय ते मिळालो 48 लाख 48,000 काय ते बाबा काय एवढं सोपं असा ते का घाण बसली म्हणजे तो मी काय करते असे ते डाग लागतले म्हणून मी असे त्या टॉवेल पुसते तोंड या जरा आणि आम्ही सोपं घेतलं ना तो फ्री मध्ये टिपई भेटतात। टिपई म्हणजे असा टेबल असतात टेबल सारखं काहीतरी असतं तर मागवून काय माहीत नाही मी काय एवढी याची ओळख नाही केला आपलं घेऊचं का आणि या टिपई का ना 2 ड्रॉवर यो पहिलं ड्रॉवर एवढं ड्रॉवर आणि याच्यात ठेवतो अजून एक ड्रॉवर तुमका दाखवायचं त्याच्यात मी काहीतरी ठेवतंय माझंच ठेवतंय माझं अजून काही ठेवत नाही मी हे काय वॉच आहे चार्जर आहे कॅल्क्युलेटर तसं मी अभ्यास पण झालो आणि मी आता चौथी असून मी एवढं ब्लॉग करते पण माका कोण लाईक नाही करत प्लीज तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज। आणि मी माझ्यासाठी म्हणजे माझे मित्र असत म्हणजे खय त्यांना मी दिवाळीत इले म्हणजे माझ्या घरात इले काय मी त्यांना 4-5 चकली लाडू असे शंकरपाळे आणि ह्या देतोय काय फराळ तर मी माझ्या हाताने फराळ केले तुमका दाखवतो टोपली भर केले मी करंजी मी टोपली भर केलेला असं आणि हे बघा हे कडकडीत करंजी हे आता म्हणजे कोण माझा मित्र कोण येत नाही ना म्हणून मी आमच्या दुकानात तुमका मगाशीच सांगितलेलं उमेश फ्लावर शॉप त्या फ्लावरचा पण कोकणी मेवा पण फराळचा पण आहे सगळं अवेलेबल असतं। तुमका येऊचं असलेलं वैभववाडी उमेश फ्लावर शॉपकडे पावसकर तुम्ही वैभववाडीत राहून पावसकर असा बोललास कोणा रिक्षावाल्या तर तुमका येऊन सोडीत। आणि आता ह्या ब्लॉगमध्ये मी एवढा दाखवते बाय बाय।